हॅलो. आज आपण या व्हिडिओमध्ये अणुऊर्जेबद्दल शिकूया आणि त्यासाठी आपण भारतातल्या एका राज्याला भेट देऊया. कुठला? महाराष्ट्र. अगदी बरोबर. महाराष्ट्र म्हणजे काय? बॉलिवूड, वडापाव आणि अणुऊर्जेचं राज्य. खरंच. तुम्ही जर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रवास करत गेला असाल तर तुम्ही तारापूर नावाच्या एका गजबजलेल्या शहरात पोचाल. आणि या तारापूरमध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी गरमागरम मस्त वडापावसुद्धा खायला मिळतील. बाप रे, किरणोत्सर्गी वडापाव का? पण वडापाव काय आला मध्येच? तर ऐका. खरं तर तारापूर इथे भारतातला सगळ्यात पहिला व्यावसायिक अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. याचाच अर्थ असा की या प्रकल्पाच्या आजूबाजूची शहरं ही अणुऊर्जेवर म्हणजे न्यूक्लिअर पॉवरवर चालणारी देशातली पहिली शहरे होती. बरोबर. आणि साहजिकच अणूंपासून तयार झालेल्या या विजेचा वापर करून ते चमचमीत वडापाव बनवण्यासाठी बटाटे वडे तळणारे हे पहिले लोक होते. पण ह्या विद्युत शेकडीखाली नेमकं काय आहे? हे चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी ते काय चमकणारे युरेनियम वापरतात? चला शोधून बघूया. पहा, अणुऊर्जा प्रकल्प अनेक वेळा भयानक किंवा थोडे भीतीदायक वाटतात, पण ते इतर अनेक ऊर्जा प्रकल्पांप्रमाणेच वीज निर्माण करतात. बरोबर. इतर प्रकल्पांप्रमाणेच इथे सुद्धा वीज निर्मितीचे तेच टप्पे आहेत. पाणी उकळणे, पाण्याची वाफ निर्माण करणे, वाफेचा वापर करून टर्बाईन फिरवणे आणि मग जनित्राचा वापर करून वीज निर्माण करणे. आणि हेच 4 टप्पे अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये सुद्धा वापरले जातात. बहुतेक अणुऊर्जा प्रकल्प काहीसे असे दिसतात. यांचे 5 मुख्य भाग असतात. सगळ्यात पहिला भाग म्हणजे अणुभट्टी. तो हा भाग आहे. इथे इंधनाच्या कांड्या टाकल्या जातात. त्यानंतर असतं संरक्षक कवच. ते म्हणजे हे कवच. हे पूर्ण असं कॉन्क्रीटनी बनलेलं कवच असतं. हे संरक्षक कवच अणुभट्टी आणि आतल्या या सगळ्या भागांना सुरक्षित ठेवतं. नंतरचा भाग म्हणजे पाण्याचा सप्लाय किंवा पाणी पुरवठा करणारा भाग. इथून गार पाणी आत येतं आणि ते या इथल्या वाफेचं संघनन करतं आणि मग ते काहीसं गरम होऊन कोमट होऊन इकडून बाहेर टाकलं जातं. तर हा आहे तो पाणी पुरवठा करणारा भाग. त्यानंतरचा भाग वाफ तयार करतो. आता इथे संघनन झालेलं जे पाणी असतं तेच पाणी पंपातून इथे पाठवलं जातं वाफ निर्मिती यंत्रामध्ये. इथे त्याची वाफ तयार होते आणि ती वाफ इथून वरच्या दिशेने पाठवले जाते. ही वाफ पुढे टर्बाईनला फिरवते. टर्बाईन जनित्राला जोडलेलं असतं आणि हीच वाफ परत इकडे खाली येते आणि परत ते पाणी इकडे वाफ बनण्यासाठी पाठवलं जातं. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी अतिरिक्त वाफ असते ती या कूलिंग टॉवरमधून वर पाठवली जाते. ठीक आहे. ही जी अतिरिक्त वाफ असते ती अणुऊर्जा निर्मितीतून थेट बाहेर पडणारं एकमेव उत्सर्जन आहे. आणि आता इथे पहा, विद्युत जनित्र फिरवण्यासाठी ही जी प्रक्रिया आहे कोळसा, वायू, भूऔष्णिक, जलविद्युत आणि पवन ऊर्जेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येकाची सारखीच आहे. वीज निर्मितीची प्रणाली कितीही गुंतागुंतीची असली तरी त्याचा मूळ उद्देश हा एकच असतो. तो म्हणजे हे चाक फिरवणं आणि त्यातूनच वीज बनते. चला आता पुढे जाऊया. आपण पाहिलं की टर्बाईन फिरवण्यासाठी आपण वाफ बनवली आणि वाफेसाठी आपण पाणी तापवलं. मग आपण पाणी नेमकं कसं तापवलं? अणुऊर्जा मिळवणे हे काही शेगडी पेटवण्या इतकं सोपं नसतं. त्यासाठी आपल्याला पदार्थाच्या सर्वात लहान एककापर्यंत म्हणजे अणूपर्यंत जावं लागतं. इथे आपल्याला अणूच्या पातळीवर ऊर्जा मिळते. ही ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला अणूच्या केंद्रकाला फोडावं लागतं, विभाजित करावं लागतं. या प्रक्रियेला केंद्रकीय विखंडन म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला फिजन असं म्हणतात. जेव्हा एखाद्या अणूवर न्यूट्रॉन्सचा मारा केला जातो तेव्हा त्याचे इतर लहान मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये विभाजन होते. या विभाजनामुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, जिचं रूपांतर मुख्यत्वे उष्णतेमध्ये होतं. आणि ही उष्णता वापरून आपण पाणी उकळू शकतो आणि मग त्याचीच वाफ तयार होते. पण अणूचं विखंडन करण्यासाठी आपल्याला एका विशिष्ट प्रकारच्या अणूची गरज असते आणि बहुतेक अणुभट्ट्या युरेनियम 235 हा युरेनियमचा समस्थानिक वापरतात.
पण युरेनियम 235च का? मग याचं पहिलं कारण म्हणजे युरेनियम 235 हा आकाराने खूप मोठा आहे. मोठा म्हणजे अणू पातळीवर हा खूप मोठा आहे. इतर अनेक अणूंपेक्षा युरेनियमचा अणू आणि युरेनियमचा केंद्रक हा खूप मोठा असतो. अणूंच्या जगात त्याला जड किंवा हेवी असणे असं म्हणतात. नंतर दुसरं कारण म्हणजे युरेनियम 235 हा अस्थिर आहे. या समस्थानिकामध्ये U-238 पेक्षा 3 न्यूट्रॉन कमी आहेत. त्यामुळे युरेनियम 235 अस्थिर बनतो आणि त्याचं विखंडन करणं अधिक सोपं असतं. म्हणजे न्यूट्रॉनद्वारे त्याचं विभाजन करणं सोपं असतं आणि या विखंडनामधून इतर मूलद्रव्ये, ऊर्जा आणि आणखी न्यूट्रॉन्स तयार होतात. हे नवीन तयार झालेले न्यूट्रॉन्स अजून आजूबाजूच्या U-235 अणूंवर आदळतात आणि त्यांचं विभाजन करतात. त्यातून ही अशी शृंखला तयार होते. याचा अर्थ न्यूट्रॉनचा वापर करून हा U-235चा केंद्रक विखंडित केला जाऊ शकतो. असं केल्यामुळे त्यातून इतर 2 मूलद्रव्ये, ऊर्जा आणि 3 नवीन न्यूट्रॉन्स तयार होतात. हे नवीन तयार झालेले न्यूट्रॉन अजून इतर 235 अणूंवर आदळू शकतात आणि पुन्हा त्यांचं विखंडन घडवून आणू शकतात. तर अशा प्रकारे ही शृंखला अभिक्रिया किंवा चेन रिॲक्शन सुरू होते, ज्यातून अणु ऊर्जा निर्माण होते. आता ही शृंखला अभिक्रिया खूप महत्त्वाची आहे, कारण याचमुळे अणुऊर्जा प्रकल्प आणि अणुबॉम्ब एकमेकांपासून वेगवेगळे ठरतात. अणुबॉम्बमध्ये सुद्धा हीच प्रक्रिया वापरली जाते, पण ती प्रक्रिया अतिशय वेगवान, विनाशकारी आणि अनियंत्रित असते, ज्यामुळे प्रचंड शक्तिशाली स्फोट होऊ शकतो. पण अणुभट्टीतलं विखंडन हे नियंत्रित अभिक्रियेद्वारे केलं जातं. त्यामुळे अणुभट्टीमध्ये एका वेळी आपल्याला वापरता येईल तेवढीच ऊर्जा निर्माण केली जाते. तसं अणुबॉम्बमध्ये नाही होत. आता केंद्रकीय विखंडनाबद्दल बोलायचं तर थोडेसेच युरेनियम वापरून आपल्याला खूप मोठी ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. ह्या इथे दिसतात आहेत त्या अणुविखंडनासाठी वापरले जाणारे इंधन आहेत. U-235च्या छोट्या छोट्या गोळ्या किंवा पेलेट्स. ह्यांचा आकार अगदी पेन्सिलच्या मागे जे छोटंसं रबर असतं ना, त्यासारखं आहे. पण ह्या प्रत्येक गोळीमध्ये 1 टन कोळशाच्या बरोबरीची ऊर्जा असते. हो, अक्षरशः 1 टन कोळसा. या सगळ्या गोळ्या एकत्र करून इंधन कांडी किंवा इंधन दांडा बनवला जातो. यामध्ये अशा इंधन गोळ्या या छोट्या छोट्या पेलेट्स भरल्या जातात आणि मग हे सगळे दांडे एकत्र इंधन संच बनवतात आणि हे इंधन संच नंतर इथे अणुभट्टीमध्ये ठेवले जातात. तर अशा प्रकारे आपण थोडासाच पदार्थ म्हणजे जरासंच युरेनियम किंवा जरासंच थोरियम वापरून भरपूर उष्णता निर्माण करू शकतो. पण या अणुभट्टीचं तापमान खूप जास्त वाढू नये म्हणून अणुभट्टी पाण्याने गार केली जाते. कारण तापमान जर इथलं खूप वाढलं तर अणुभट्टीचा गाभा वितळू शकतो. जर या अणुभट्टीचं तापमान नियंत्रित करता आलं नाही आणि उष्णता खूप वाढली तर हे इथलं इंधन इतकं गरम होऊ शकतं की ते वितळायला लागू शकतं आणि अणुभट्टीच्या तळाशी पडू शकतं आणि मग तिथून वितळून जमिनीत आणि आजूबाजूच्या वातावरणात सुद्धा पसरू शकतं. याला न्यूक्लिअर मेल्टडाऊन किंवा अणुभट्टी वितळणे असं म्हणतात. त्यामुळे अणुभट्टीच्या सभोवताली हे जाड स्टील आणि कॉन्क्रीटचं आवरण दिलेलं असतं. हे आवरण किरणोत्सर्गी पदार्थांना सुरक्षितपणे आतच रोखून ठेवतं, बंदिस्त करून ठेवतं. बरं, आता इथे वापरल्या जाणाऱ्या त्या इंधनाच्या गोळ्या ह्या काही कायमस्वरूपी टिकत नाहीत. अणुभट्टीमध्ये 3 ते 6 वर्षांचा वापर त्यांचा सहसा केला जातो. त्यानंतर विखंडनाची प्रक्रिया त्या प्रभावीपणे टिकवून ठेवू शकत नाही आणि याशिवाय त्या अतिशय किरणोत्सारी सुद्धा बनतात. त्यामुळे त्यांना काळजीपूर्वक बाहेर काढून साठवणं आवश्यक असतं. तर अशा या अणुऊर्जा प्रकल्पातल्या कचऱ्याचं काय करायचं? वापरलेल्या अणुइंधनाची समस्या ही आहे की ते खूप जास्त किरणोत्सारी असतं. हे किरणोत्सारी पदार्थ हवा, माती आणि पाण्यामध्ये हजारो वर्ष तसेच राहू शकतात आणि सजीवांच्या DNAला हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे कर्करोग आणि इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. बरीच वर्षे, खरं तर अगदी अचूक सांगायचं तर 1900
1946 ते 1993 या बऱ्याच मोठ्या काळासाठी अनेक देशांनी किरणोत्सारी कचरा चक्क समुद्रात टाकून दिला. त्यानंतर ह्यावर बंदी घालण्यात आली आणि तुम्हाला समजलंच असेल की असं का करावं लागलं. समुद्रामध्ये टाकून देण्याऐवजी किरणोत्सारी कचरा जमिनीत पुरला जाऊ शकतो, पण त्यामध्येही काही समस्या आहेतच. जर त्याला योग्यरित्या बंदिस्त केलं नाही तर तो किरणोत्सारी कचरा माती आणि पाण्यात झिरपू शकतो. मग आपण तो सुरक्षितपणे कुठे ठेवायचा बरं? खरं तर आपण कुठेच ठेवू नाही शकत तो. जगभरात हे किरणोत्सारी वापरलेले इंधन वेगवेगळ्या बंदिस्त यंत्रणांमध्ये साठवले जाते, पण यापैकी कोणतीही यंत्रणा खऱ्या अर्थाने दीर्घकालीन नाही. याला एक पर्याय म्हणजे वापरलेल्या इंधन कांड्यांचा पुनर्वापर करणे. त्यावर पुनर्प्रक्रिया केली जाऊ शकते, जिथे वापरलेल्या इंधनातून न वापरलेले युरेनियम परत वेगळे केले जाते. पण ही पुनर्प्रक्रिया खूप खर्चिक आणि धोकादायक सुद्धा आहे. वापरलेले अणुइंधन साठवण्यापेक्षा किंवा त्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा पुनर्रचना करणे, त्याची पुनर्प्रक्रिया करणे अनेकदा खूप महाग असते. आणि तरी एवढं करूनही त्यात मोठ्या प्रमाणात किरणोत्सारी पदार्थ उरतात, ज्यांची विल्हेवाट लावणं आवश्यकच असतं. तर मग जेव्हा ऊर्जा निर्मितीचा प्रश्न येतो तेव्हा कोणताही परिपूर्ण उपाय अस्तित्वात नाही आपल्याकडे. कोणत्याही प्रकारच्या वीज निर्मितीचे स्वतःचे असे फायदे आणि तोटे हे असतातच. चला तर मग अणुऊर्जेच्या या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.